आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली। चित्रपटात गणूची शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याचा शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप, तर छावा कादंबरीच्या आधारावर चित्रपट बनवल्याचं उत्तेकरांचं स्पष्टीकरण। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपट सुसाट। चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई। नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। काठेगल्ली परिसरातील दर्ग्यासमोर मारुती मंदिर उभारण्याचा दिला होता इशारा। महंत सुधीरदास यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात। महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्नाटकच्या बस फेऱ्या रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। आम्ही मंत्री असण्याआधी शिवसैनिक आहोत, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही। महाराष्ट्रातील एसटी चालकाला काळं फासल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कानडी संघटनांना इशारा। पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवत काळं फासलं। कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसला आणि चालकाला काळं फासल्यानंतर ठाकरे गट आक्रमक। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। राज्यात 10वी पेपर फुटी प्रकरणी एकूण 11 जणांवर कारवाई। जळगावात 3 अल्पवयीन मुलांसह जेरॉक्स दुकानदार ताब्यात। जालन्यातील केंद्र चालकासह शाळेच्या कर्मचाऱ्यांना अटक। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह मंदिराची पुनर्बांधणी होणार। 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची नव्यानं उभारणी होणार। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रोत्सवाला सुरुवात। भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग। मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात। यात्रोत्सवावर 44 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष।